झाडे लावा, जीवन वाचवा, चला हातात हात घालूया, वसुंधरेचे रक्षण करूया या संदेशाने आज अर्थ डे जागतिक वसुंधरा दिन 2026 उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून पर्यावरणाच्या शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ केला आणि उपस्थितांशी संवाद साधला। या कार्यक्रमात महाआरपेट अभियानांतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे विशेषतः पेट बाटल्यांचे शास्त्रोक्त पुनर्चक्रण रिसायकलिंग करून प्रदूषणमुक्त पर्यावरण घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच वसुंधरा रक्षक अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणाचे रक्षक बनवत वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प करण्यात आला। वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल ही आजच्या काळातील गंभीर आव्हाने असून केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। महाआरपेटद्वारे प्लास्टिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा आणि वसुंधरा रक्षकद्वारे प्रत्येक नागरिकाला निसर्ग रक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। निसर्ग हा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे, तो वाचला तरच आपण वाचू असा संदेश देत राज्यातील प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले। समृद्ध हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी निसर्गाप्रती आपली बांधिलकी जपण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सचिव जयश्री भोज यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।